श्रोतेहो, अमृत कलश या कार्यक्रमात ऐकूया पद्मश्री पुरस्कार प्राप्त श्री मुरलीकांत राजाराम पेटकर यांची रेवा देवरस यांनी घेतलेली मुलाखत. आज ऐकूया या मुलाखतीचा भाग पहिला. श्रोतेहो, अमृत कलश या कार्यक्रमामध्ये मी रेवा देवरस आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. असफलता एक चुनौती है, स्वीकार करो. क्या कमी रह गई, देखो और सुधार करो. जब तक ना सफल हो, नींद चैन को त्यागो तुम. संघर्ष का मैदान छोड़ मत भागो तुम. कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती. लहरों से डरकर नौका पार नहीं होती. कोशिश करने वालों की हार नहीं होती. कोशिश करने वालों की हार नहीं होती. श्रोतेहो, सोहनलाल द्विवेदी यांच्या कवितेतल्या ह्या काही ओळी आहेत. संयम, मेहनत, चिकाटी आणि इच्छाशक्तीच्या साहाय्याने आपण मोठ्यातल्या मोठ्या संकटावरही मात करू शकतो. कठीण परिस्थितीचा सामना करू शकतो. हाच या ओळींचा सारासार अर्थ आहे. श्रोतेहो, 1965च्या भारत पाक युद्धात आपला जीव पणाला लावून मातृभूमीच्या रक्षणार्थ झटणारे जवान, आपले सैनिक, ज्यांनी त्या युद्धात गंभीर जखमी झाल्यावरही हार मानली नाही आणि त्या युद्धाची साक्षीदार म्हणून एक गोळी आजही त्यांच्या मणक्यात आहे. कायमचं अपंगत्व येऊनही अशाही परिस्थितीत आपल्या जिद्दीने आणि मेहनतीने भारतासाठी पहिले पॅराऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेते आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित श्री मुरलीकांत राजाराम पेटकर आज आपल्यासोबत आहे. पेटकर सर, आमच्या आकाशवाणीच्या सांगली केंद्रावर आपलं स्वागत आहे. नमस्कार. थँक्यू. खरं म्हणजे तुमचं व्यक्तिमत्व आणि कर्तृत्व इतकं मोठं आहे की सुरुवात कुठून करू हेच मला कळत नाही आहे. पण सर, सुरुवातीला आपल्याबद्दल आपला थोडक्यात परिचय सांगा. आपलं बालपण, शिक्षण कुठे, कसं झालं? अच्छा, माझं नाव मुरलीकांत राजाराम पेटकर, पद्मश्री. मी भारताचा एक ऑलिम्पिक न्यू वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर्स माणूस आहे. मी आनंदाने सांगू इच्छितो, मी सांगली जिल्हा इस्लामपूर येथील रहिवासी आहे. बरं. आणि माझा जन्म इस्लामपूरमध्ये झालेला आहे आणि माझं इस्लामपूरमध्येच कॅरियर चालू झालं. वयाच्या 9व्या-10व्या वर्षी मी शाळेतून घरी येऊन घरी जायचं. त्या रस्त्यामध्ये इस्लामपूरमध्ये एक वकारकर म्हणून एक तालीम आहे. बरं. तर तालीम जाता येता पहिलवान लोक कुस्ती करताना आपलं बघायचं, गणपती खिडका वगैरे त्या. तर असं नेहमी येता जाता रोज बघत जायचं यायचं. शाळेत जाताना येताना म्हणजे ते तालीममध्येच रस्त्यात जायचं, शाळा हे असं करता करता रोज जाऊन बघायचं पहिलं लोक काय कसे शेड्डू मारतात, कसे करतात, हे रोज नेहमी आपलं टाईमपास म्हणून जाऊन बघतंय. एक दिवशी असं नेहमी बघत जाताना एक दिवशी असा योग आला. मी लहानच होतो, गुडगुडीत होतो माझी बडी. तर सगळे पहिलवान लोक, जे सरपंच वगैरे, गावचे पाटील, अशा मोठे श्रीमंत मुलांच्या घरातून दूध येतं, त्यांचं बदाम किस्ता असं खुराक येतं. तर ते खुराक करणार आणि काय मोठ्याची मुलं, ते कुणी रगडा कशाला मारू, म्हणजे कुणी सरपंचाचा मुलगा, कोणी पाटलाचा मुलगा, कोणी श्रीमंत, अशी मुलं त्या तालमीत येत होती. तर कुणी करत आहे. तर सगळ्यांनी बघितलं, मी बघितलं त्यातलं एक पहिलवान बर्गे म्हणून होते. ते म्हणाले, हे बाळ इकडे. तर मी गेलो, काय बघ, हे तुला बदाम खायला देणार, तुला ही खारीक खायला देणार, तुला दूध पण प्यायला देणार. तू एक काम करायचं, आम्ही सांगच तो रे असं जात असं गोल असतं ते फिरवायचं. चालेल, करशील? मग तुला पण एक ग्लास. मला पण खूप आनंद झाला. दूध आणि खारीक, खोबरं सगळं मिळणार आहे म्हणताना, बदाम, काजू सगळं मिळणार आहे म्हणताना खूप आनंद झाला आणि करतो म्हणलं. त्याप्रमाणे त्यांनी सांगितलं. तर ते रगडा असं फिरवत राहिलो आणि त्याचं थंड झालं. बदाम आणि खारीकच मिळणार आहे म्हणून आपलं फिरवत राहिलो, आशेने खायचं. तर मग त्या लोकांनी हे पहिल्या दिवस झाल्यानंतर त्यांनी काय झालं, मला काजू, एवढे बदाम असे दिले. मी ते खिशात टाकले, खडी साखर, खारीक सगळे खिशात टाकले, कारण विचार घालूनच गेलो होतो. मग इतका आनंद झाला की बस. मग आता योगायोगानं मग काय दुसऱ्या दिवशी पण आशा पडली, चांगलं खायला मिळालं, झोप आली चांगली आणि खायला मिळालं. म्हणजे ठीक आहे. दुसऱ्या दिवशी पण त्या टायमाला आपलं गेलो. तर योगायोगानं तो दुसऱ्या दिवशी पण तो आला नव्हता. ते म्हणाले, बाळ इकडे कालच्यासारखं काम करायचं. मग तुला काय. मग
असं गेलो की ते एवढे काजू एवढे बदाम असे 10-12 बदाम 2-3 असं द्यायचे. ते सगळ्या पहिल्यांदा घरचे सगळे मोठे श्रीमंत असं द्यायचे. दूध आलं ते दूध किती पाहिजे तेवढं बेकार हांड्यानं देतो दूध यायचं कासाड्या. योगायोगानं काय मी नेहमी असं काम चालू होतं. 5-6 महिने गेले. अच्छा. आणि त्या 5-6 महिन्यामध्ये अशा परिस्थिती की जे पैलवान लोक असं कुस्ती करतात ना, ते मोठे पैलवान, तर त्यांना जुडीला कोणीतरी रोज पाहिजे. नाही तर मी लहान होतो तरी पण चिकाटीने मी सगळ्या पैलवानांच्या बरोबर कुस्ती करायचा. म्हणजे जे पैलवान होते त्यांच्याबरोबर कुस्ती, असं माझं प्रॅक्टिस सुंदर झालं होतं. अच्छा. आणि पैलवान लोकांना हरवायचं, मोठ्या माणसाला म्हणजे आज ह्याच्याबरोबर कुस्ती, उद्या त्याच्याबरोबर, असं कोणी लहान मोठे सगळ्यांच्याबरोबर, कोणी माणूस कोणाला त्यांच्याबरोबर पार्टनर नाही आला की मग मला पकडे पेट करके बच्चे इथं असं हे करायचे. असं चाललं होतं. सगळ्या पैलवान लोकांचं आवडतं झालं. मग ते काय जर मला ते खुराक तयार करायचं काम नसलं तरी सगळेजणी मला 1 ग्लासमधून थोडं थोडं सगळे थंडाई मला द्यायचे आणि 1-2 बदाम द्यायचे सगळे. मग माझं आपलं हे असं रुटीन चाललं. नेहमी कुस्त्या चालतात गावगावाने. तसं कामेरी, सांगली जिल्ह्यात म्हणजे इस्लामपूरपासून 1-2 किलोमीटर कामेरी म्हणून गाव आहे. त्या कामेरी गावामध्ये जत्रा होती बगाड. त्या बगाडाच्या जत्रेला हे आमचे सगळे पैलवान लोक चालले होते. तर आता काय करायचं, सगळे म्हणाले हे कुस्ती आधी तिथं बघायला जायचं आहे. यात्रेत जेवण पण करून पोळ्या खायला मिळतात, मटण खायला मिळतात जत्रेत, असं हे चाललं सगळ्यांचं, म्हणजे कुजबूज चालली. त्याबद्दल आपल्याला कोण नेणार. तर बर्गे सर म्हणून जे होते त्यांच्याबरोबर माझं रिलेशन चांगलं होतं. खेळ म्हणजे कुस्ती विस्ती करता येतं त्यांच्याबरोबर. तर बर्गे सर, मला पण खूप कामेरीला कुस्ती बघायला यायचं. हो. अच्छा. यायचं आहे, पण तुला जांग्या बिंग्या नाही. मग त्यांनी मला 1 रुपया दिला. तू 1 रुपयाचा जांगे घे, चड्डी असते कुस्तीसाठी लागणार. मग ठीक आहे म्हणलं, घेतो. आणि चल म्हणला, कुस्ती करणार ना? येस म्हणलं, करणार. मग त्यांनी त्या टीम चालली होती, त्याबरोबर त्यांची जी गाडी होती कुस्तीला. ज्या दिवशी निघाली त्या दिवशी मला 11-12 वाजता घरी सांगून ये म्हणून सांगितलं होतं सरांनी. त्यामुळे घरी सगळ्यांना सांगितलं मी कामेरीला कुस्ती बघायला चाललो. आणि ते बर्गे सरांचे पाहुणे होते, त्यांच्याकडे जेवण पण करून येईन असं निरोप दिला. आणि त्यांच्याबरोबर कुस्तीला गेलो. 1 पैसा म्हणून जेवायला हे आलं तर मी, बर्गे सर हा पैलवान मी 1 पैसा आहे, मी कुस्ती करू का? येस म्हणला, तू त्याचं काही एवढं लक्षात नाही. आणि त्या पैलवानाबरोबर चटू मारण्यानं त्याने हात मिळवला, मी हात मिळवला. आणखी लगेच 1-2, कारण माझं कसं 10 पैलवानांच्या बरोबर रोज प्रॅक्टिस. आणि खेळातल्या एक मुलांना काही एवढं प्रॅक्टिस नाही. मी त्याला 1 पैसा म्हणून चांगलं फिरवलं होतं कुस्ती करायला. मी लगेच हे केलं की मी ह्याच्याबरोबर कुस्ती करणे. गेलो, दोघांनी हात मिळवून आलो. असं करून झालं. कुस्ती जिंकल्यानंतर त्यानंतर काय झालं, त्या कामेऱ्या गावचे सरपंच वशीकर म्हणून होते. तर वशीकरांचा मुलगा सरपंच. तर आपल्या इकडे काय व्हायचं पूर्वी की सरपंचाचा मुलगा आहे, बरं ह्याची कुस्ती सोडवा, ह्याला अर्धे पैसे पाडून, असं चालायचं. गंमत काय झाली की ही जी कुस्ती, सरपंचचा मुलगा आणि इस्लामपूर खेडकर हा पैलवान, त्याच्या बहिणीचा मुलगा मुलावर पैलवान तयार करून आणलाय, असं कुजबूज चालली जोरात. म्हणजे माझी सवय होती नमस्कार केल्याशिवाय असं गुरुला पाया पडून जायचं. तसं बर्गे सरांना नमस्कार. त्यावेळेला बर्गे सरांना आलं, अरे हे गणपती खेडकरचा पट्टा म्हणलं, हे चुकी झाली लोकांना, त्याला आता कसं हे होणार की बाबा आपल्या बहिणीच्याच मुलीवर पट्टा तयार करून आणलाय. असं हे जोरात हे चालल्यानंतर ज्यावेळेला कुस्ती आमच्या दोघांची चालू झाली, 3 राऊंड झाले. 5व्या राऊंड थांबवायचे आणि परत 2-3 ही कुस्ती सोडवायची का? तर लोकांचं पूर्वी कसं होतं की पैसे अर्ध्या दोघांनी सोड. तर पब्लिक म्हणे नाही ह्या कुस्तीचं, कारण काय ह्या सरपंचाचा मुलगा आहे आणि गणपती खेडकरांनी तयार केला आहे आणि असं रिलेशनमध्ये लोकांना पट्टा असं तयार केलेला आहे दिसतोय आणि ही कुस्ती लोकांना बघायची इच्छा झाली. तर त्याप्रमाणे कुस्ती 4 राऊंड झाले तरी पब्लिक म्हणतात नाही ही कुस्ती सुरू ठेवा. हे
तर सगळे जे पंच पब्लिक जे कुस्त्या बघायला आले, नाही ही कुस्ती सोडवायची, ह्याचा निकालच पाहिजे. बर. असे 9 राऊंड झाले हं. तरी पब्लिक कुस्ती सोडवायची नाही म्हणतात तिकडे. तर 10व्या राऊंडला मी असं कुस्ती मी तर मला स्टॅमिनाच आहे, कारण माझं स्टॅमिनाचं काय भानगड होती, मला 10-12 पैलवान लोकांच्या बरोबर रोज कुस्ती करायचं बरं. आणि त्याला कसं एकच गुरु, हं. मला कसं 10 लोकांचे 10 डाव हं. ताबडतोब पकडायचं. त्याच्यामुळे त्यांचा स्टॅमिना संपला असेल. आता स्टॅमिना दोघांचं आहे, दोघांना स्टॅमिना आहे, सगळं आहे. हं. ते तो डाव मारतोय त्याचं एका गुरुचं, आणि मला कसं 10-15 लोकांच्या बरोबर कुस्त्या नेहमी करायच्या ना, असं करत हे झालं. सरांना विचारलं ह्याला पाडू का नको, हं. हं. तर नेहमी असं सांगतात चल, असं इशारा. तसं मी त्या जाधव सरांच्या जवळ असं गेलो, सर पाडू का, असा इशारा दिला आणि मी त्याला असं धरलं, एक हात असा धरून त्याच्या टांगत नात करून असं उलटं करून त्याला असं पाडलं आणि त्याच्या छातीवर. वशीकर म्हणजे सरपंच होते आणि गावच्या लोकांना राग आला. कुस्तीचा असं त्यांचा नेम होता, सरपंचाच्या मुलाला हरवलं म्हणून. हरवलं म्हणतात ते सगळे त्यांच्या आपसमध्ये लगेच तुम्ही मारामाऱ्या चालू झाल्या. तर तेवढा ते धनगर होता शिवापा, तर त्यांनी त्यातले असे नोटा ₹1-2 वगैरे असे होते, ते उचललं आणि माझ्या इथं असं जांग्यामध्ये असं लावून दिले, ह्याला पळवा म्हणून सांगितलं. तर मग बर्गे सरांनी मला काय केलं, आता इथं सगळं मारामाऱ्या भांडणं होणार म्हणताना ते जाधव बर्गे सरांनी मला त्यांच्या गाडीवर घातलं आणि इस्लामपूर ते बगाड जत्रा, त्या जत्रेपासून आपलं हायवे आहे ना, हायवे जवळ आहे तो पेठ हवे, त्या हायवेला आणलं आणि मला एका ट्रकमध्ये बसून दिलं. नुसतं 100 मीटर होती आणि जे त्यांनी पैसे दिले ते इथं अडकवले होते. तर ते जो ॲक्च्युली ट्रकवाले ते सरदारजी लोक होते, ते म्हणलं भोताच्या बहादूर राहिला का, तर ते म्हणा याला कुठेही सोडा. मग त्या लोकांच्या गाडीत मला घातलं. त्या लक्षात, त्यांच्या पण लक्षात नाही की एक मुलगा आपण ह्या गाडीत सोडलाय. असं करत तुम्ही जर पुण्याला शंकरशेठ रोड धुबीघाट आहे, त्या धुबीघाटच्या पुढं तिथं एक बस स्टॉप आहे, तिथं त्यांनी गाडी थांबवली चाप्याला. तिथं अरे त्यांना जागाली, अरे बच्चा तुमको किधर जाणे काय, तर काही समजलं. मग उतरून मला खाली, आता आम्ही इकडं सोलापूरला चाललोय, तू जेव्हा त्या. मग तिथं खाली सोडल्यानंतर धुबीघाट मी रडत उभा राहिलो होतो. मला काही कळालं नाही मी कुठं आलोय काय आहे. संध्याकाळचा टाईम झाला होता. तेवढा ती आव्वा म्हणून एक धुबीघाट, त्या आव्वाने काय केलं, त्याला मूळ बाळ काही नव्हतं, तर त्यानं म्हणून मुलगा रडतंय ते चांगलं. ते आली आणि का रडतोच बाबा, आता इथं कुठं जायचं, मी कुठं आलोय काय मला माहिती नाही. म्हणली रडू, अहो म्हणजे रडू नको, तुला आम्ही समज. तेव्हा बाईंनी मला त्यांच्या घरी धुबीघाटमध्ये, त्या शंकरशेठचा धुबीघाट आहे तिथं घेऊन गेली आणि त्या बाईंनी मला तिथं सांभाळायला चालू केली. असं करत तिथं बरेच 2-2.5 वर्ष राहिले. रोज धुबीघाटला त्यांच्याकडं कपडे धुवायला वगैरे यायचे, नवीन कपडे, मोठ्या लोकांचे कपडे यायचे धुवायला, तर ती मला शाळेला जायसाठी रोज नवीन ड्रेस घालून पाठवते. असं धुबीघाटला हे चाललं. हे असं करत 2.5-3 वर्ष गेली तिथं पुण्यात. तोपर्यंत माझ्या घरी वगैरे कुणाला काही माहिती नव्हतं, म्हणजे कल्पनाच नव्हती तुम्ही आहात आहेत. असं करत ते धुबीघाटला एक दिवस काय झालं, त्या बसस्टॉपवर गेलं. त्या बसस्टॉपवरून माझी आत्या जाताना मला दिसली. ओके. आत्या दिसल्यानंतर मी आत्या म्हणून हाक मारला. आत्याने मग मला थोडंसं ओळखलं, तू मुरलीधरच आहेस ना, तर हो म्हटलं, तू माझी आत्या आहेस. हो. मग त्या आत्याकडं गेलो. त्या आत्याने ओळखल्यानंतर थोडं मग घरी नुसतं त्यांनी कळवलं की मुरली असं असं जिवंत आहे, असं असं हित आहे. पण ती धुबीघाटला मग एक म्हातारी ती द्यायला तयार नाही. अच्छा. असं करताना माझ्या आत्याचे नवरा म्हणला, ते तिथून मला घेऊन आले, त्यांच्या घरी राहायला लागलं. घरी राहायला लागलं तर त्या आत्याच्या मिस्टरचा एक दोस्त होता, तर त्यांनी बोलताना मला असं हटवलं, अरे चांगला पोरगा आहे बुटकुटी, एक काम करतो का, मला काल एक आर्मीची जाहिरात आली आहे, बॉईज बटालियनची भरती आहे, तर याला तो घेऊन तर जा तिथं. मग आत्याच्या मिस्टरने मला रिक्रुटिंग ऑफिसमध्ये भरती करून दिलं. अच्छा. आर्मीमध्ये बॉईज बटालियन. त्याप्रमाणे मी बॉईजला मिलिटरीमध्ये बेंगलोरला बॉईज, साऊथ बॉईज EMEची, ते साऊथ बॉईज ते बेंगलोरला होते. त्यामुळे तिथं माझं सिलेक्शन झालं. इथं माझे
कुस्तीचं अशा प्रकारे तुम्ही भारतीय सैन्य दलात सामील झाला. सामील झालो अच्छा अच्छा. बॉईजमध्ये. सर 1965च्या युद्धातही तुम्ही होतात, जी. तर तो एक म्हणजे रोमांचकारी अनुभवच म्हणावा लागेल, तर त्याविषयी काय सांगता येईल आपल्याला? बघा, मी बॉईज जॉईन झालो ज्या आर्मीमध्ये बॉईजमध्ये, तर त्या टायमाला मी लहानपणी सुंदर हॉकी खेळत होतो. हॉकी खेळताना काय करायचं व्हायचं की आर्मी सर्व्हिसेस बॉक्सिंग म्हणजे वेगळ्या वेगळ्या स्टेटचे हे करत. मी मराठी असल्यामुळं माझं कर्नाटकच्या ह्याच्यामध्ये, कारण काय बेंगलोर कर्नाटकमध्ये येतं ना, सिलेक्शन मला मिळायचं नाही. आणि खेळायला तर मी नॅशनलला गोल बिल चांगलं करायचं, एवढी चांगली हॉकी करत होतो. तर एक दिवशी असं पडलं तर की माझं सिलेक्शन आहे ना झालं नाही, म्हणून त्या ग्राउंडला असं रडत बसलो होतो तर माझा इन्स्ट्रक्टर असे त्या रोड, अरे क्या पेट करके बच्चे काय करो रो रहे, नहीं मेरा सिलेक्शन नहीं हुआ सर. असं सिलेक्शन कोई बात नहीं, वो इंडिविजुअल गेम नहीं, ये सामने क्या है बॉक्सिंग है, ये इसमें ऐसा कर दांत तोड़ के ले हो नहीं तो दांत तोड़ के ले लो, ये खेल अच्छा है, इसमें किसी का भाईबंदी नहीं लगता है, तुम बॉक्सिंग कर. मग त्यावेळेला मी बॉक्सिंग खेळ चालू केले. बॉक्सिंग खेळ चालू केल्यानंतर योगायोगाने एवढे चांगले मी बॉक्सिंग करायला लागलो की बस माझं सिलेक्शन आहे ना महाराष्ट्र स्टेट्स, नॅशनल, इंटरनॅशनल असं करत सिलेक्शन करत जबलपूरला नॅशनल झाल्या. त्यामध्ये मी इंटरनॅशनल बॉक्सिंग जे आर्मीचं जपानला होती, तर त्या सिलेक्शन जपानला गेल्यानंतर मी 19 फाईट इंडियाचे जे 19 देशांना हरवत गेलो. कारण की आता तुम्ही बघितलं तर माझ्या नाकात हाडं वगैरे काय नाही बॉक्सिंग. अच्छा. हां, जपानला गेलो 19 फाईटमध्ये. लास्टला फायनलला उगांडाचा एक बॉक्सर होता, तर त्यांच्याबरोबर बॉक्सिंग मी सगळ्यांना नाकआउट करत गेलो होतो. मला बेंगलोरला वगैरे अजूनसुद्धा छोटू टायगर म्हणून ओळखतात कर्नाटकमध्ये. तर बॉक्सिंगमध्ये 64ला माझं इंटरनॅशनल जबलपूरला नॅशनल गेम झाली, सिलेक्शन माझं झालं आणि मी 64ला जपानला गेलो. जपानमध्ये 17 फाईट जिंकल्यानंतर 18व्या फाईटला मी उगांडाच्या बॉक्सरबरोबर हारलो, असं नॅशनल गेले. अच्छा. आता तुमचा प्रश्न होता 1965. अच्छा, हे ज्यावेळेला बॉक्सिंगला मी वर्ल्ड रेकॉर्ड करून परत माझ्या युनिटमध्ये परत आलो, तर माझ्या ऑफिसर कमांडंटने विचारलं की आता तुला काय पाहिजे, पैसे पाहिजे, तुला कुठला देश बघायचा, काय हे करायचं, असं तसं कुठं नवीन पोस्टिंग पाहिजे काय. तर त्या टायमाला सरांना मी सांगितलं की मला काश्मीर बघायचं आहे. अच्छा. काश्मीर बघायचं म्हणजे ठीक आहे, तर आर्मीमध्ये ट्रान्सफर बदली करतात, तसं मला त्या आर्मी त्या आमच्या ओसी ऑफिसर कमांडंटनी काश्मीर बघायचं जाऊ म्हणतात, त्यांनी माझी काश्मीर बदली ट्रान्सफर. असं करून ह्या आर्मी लाईफमध्ये बॉर्डरला पहिल्यांदा गेलो. आणखीन एक दिवशी 1965 ऑक्टोबर महिना 17 तारीख, त्या दिवशी अचानक जोरात संध्याकाळी 4 वाजता टायमिंग होता, जोरात शिट्ट्या वाजायला लागल्या. ॲक्च्युली ती शिट्टी कसली होती की विमानाचं अटॅक आलेलं आहे. अच्छा. विमानाचा अटॅक आला, तुम्ही आपले विमान घ्या, तयार राहा. पण ॲक्च्युली काय झालं, 4चा टायमिंग होता, तर त्या लोकांना सगळ्यांना वाटलं हा ह्याचा टायमिंग आहे, चहाचं टायमिंग आहे. त्यांना लोक आपलं मगा घेतले, लुंगी लोक काय कोणी लुंगी लागले, सगळे असं बाहेर राहिले. मी स्पोर्ट्समॅन नव्हतो म्हणून मला चहाची एवढी हे नव्हती. तर बाहेर जे गेले बिचारे लढायचं, विमानाचा अटॅक आला, बरेच लोक तिथं मेले. मग तिथून ही लढाई असे चालू झाली. एका बंकरमध्ये होतो, त्या बंकरमध्ये नरभाऊ थापा म्हणजे एका आर्मीचा म्हणजे माझ्या EMEचाच माणूस होता. लढाई चल रही, तुमको डर लगता है? मतलब मेरा इंस्ट्रक्टर डर नहीं चुका है और तुम भी डरने का नहीं, अच्छा लड़ाई का नहीं. अचानक अरे पेटकसार मैं जीत गया, त्यांनी एका ह्याच्यातच 2 टार्गेट उडवले, तर जीत गया म्हणून आतमध्ये आणि तेवढा तो वरून अटॅक आला. तर त्याचा हात धरला होता, तसा तो हात माझ्या हातातच हात राहिला. अरे बापरे. आणि तो बिचारा बंकरमध्ये, मी पण त्या वरून आल्यानंतर मी पण त्या त्याचा हातात माझ्या, आणि बंकरमध्ये मी पण गोळलो आणि तो पण गोळलो. तर लगेच ते तर माणसं होती दुसरी, इधर जवान गिर गया मैं भी इधर हूँ. तर त्या लोकांनी
आम्हाला दोघांना त्या बंकरमधून बाहेर काढलं. बर. असे लढाईचा वरणाच्या गोळ्या हे सगळं लागत असं मला त्या फील्डमध्ये 9 गोळ्या लागल्या. 9 गोळ्या लागल्यानंतर दुसऱ्या दिवशी रात्रीचा टाईम होता. असं पुढं जाताना पुढं काय आहे हे दिसायला मार्ग नाही. असं चालत असताना वरनं त्या ह्याच्या खाली रोडवर पडलो. रोडवरून तिकडून एक पाकिस्तान लोक होते. आधी पहिला जवान आदमी, बच्चे लोक अरे जवान आदमी को पहिले मारो, बुढे आदमी को हिम्मत मारो. तर वरून अशी जर गाडी माझ्या पाठीनं असे निघून गेली. मी बेहोश झाले. ते मला 3-3.5 वर्ष मला काही माहिती नव्हतं. असं करत हे मला दिल्ली हॉस्पिटलला ॲडमिट केलं होतं. आता दिल्ली हॉस्पिटलमध्ये बरेच म्हणजे 3-4 वर्ष राहिलं. माझी बदली केली ती INH अश्विनी, बर, जे कोलाब्याला आहे. ह्या कोलाब्यामध्ये मी जॉईन झालो आणि तिथं मला डॉक्टर लोकांनी म्हणजे माझं ट्रीटमेंट होण्यासाठी तर फिजिओथेरपी वासवाने म्हणून मॅडम होत्या, अच्छा, क्या मेजर होते त्या फिजिओथेरपिस्ट. तर ते म्हणले वेट कर, आपको ठीक होना है तो आपने स्विमिंग करना चाहिए. अच्छा. तर म्हणलं ठीक आहे, मी स्विमिंग करूंगा. तर परत अजून मेडिकलला एक जे हॉस्पिटल ते मुंबईमध्ये मोठे मोठे हॉस्पिटल आहे टेस्टमध्ये त्यांना काहीतरी एक नर्वस सिस्टम ठीक आहे, ठीक होईल, थोडं नाही होईल, ट्राय करायला पाहिजे. मग त्यांना त्यांनी स्पेशलिस्टला होईल. तरी पण त्या सगळ्या ह्याच्यामधून तात्पर्य आले की तुम्ही स्विमिंग करायला पाहिजे. त्याप्रमाणे स्विमिंगचं चालू. तर स्विमिंगमध्ये मला काय अडचण यायची की जे हॉस्पिटल आहे तिथून 1-1.5 किलोमीटर स्विमिंग पूल आहे. तर कोण नेणार आणणार, ॲक्च्युली रोज कुणीतरी मदत पाहिजे, कुणीतरी फॅमिली पाहिजे ना. तर असं करत मदत. तर तिथं योगा सर्व्हिसेस टीम जे मिलिटरीचे चांगले प्लेयर असतात तर ते स्विमिंगचे टीम तिथं अश्विनी हॉस्पिटलला होते. तर त्या अश्विनी हॉस्पिटल आणि त्यांचं अटॅच तिथं होतं. तर ते लोक प्रॅक्टिस, तर त्यातलं जाधव सर म्हणून आहेत, ते बेळगावला आत्ता आहेत. तर ते मला म्हणले ठीक आहे, मी ह्यांना प्रॅक्टिसला जातो. तो रोज मला व्हीलचेअरवरून घेऊन जायचे स्विमिंग पूलला आणि प्रॅक्टिस करत राहा. असं चाललं. श्रोते हो, आत्ताच आपण अमृत कलश या कार्यक्रमात पद्मश्री पुरस्कारप्राप्त श्री मुरलीकांत राजाराम पेटकर यांची रेवा देवरस यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. आज आपण ऐकलात या मुलाखतीचा भाग पहिला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते श्रीनिवास जरंडीकर आणि ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती आहे.